3 claps go. स्वर्गीय श्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस मी त्रिवार अभिवादन करतो। मंचकावरती विराजमान अतिथीगण, आदरणीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा। आज तब्बल खूप वर्षाने एक टप लोटलं असं म्हटलं तरी चालेल आणि या शाळेत गाण्याच्या निमित्तानं का होईना पण माझा प्रवेश हा पूर्ण आणखी एकदा त्याची पुनरावृत्ती झाली। विद्यार्थी मित्रांनो, या शाळेविषयी बोलण्यासाठी आम्ही तर खूप लहान आहोत, कारण असं म्हणतात की परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, चंदन हे स्वतः झिजतं आणि दुसऱ्याला गंध देतं, झाड हे स्वतः ऊन पाऊस घेऊन दुसऱ्यांना सावली देतं, असेच काही कार्य या संस्थेतील लोकांनी केले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासारखाच एक विद्यार्थी होतो। मी 10वीत किंवा 12वीत मेरिट आलेलो नाही आहो, पण या शाळेने मला भरपूर काही दिलं। सुरुवातीचा जर अगदी थोडासा प्रवास जर बघितला तर सायंकार मॅडम, लांभाडे मॅडम, मोहोळ मॅडम, ठाकरे मॅडम, पडोळे मॅडम ज्या आजच्या एचएम, खंडाळे मॅडम, चौधरी मॅडम त्यांचं पूर्वीचा सरनेम सायंकार मॅडम होतं, या सगळ्या लोकांनी आम्हाला आईसारखं प्रेम केलं। विद्यार्थी मित्रांनो, जरा शांत राहाल माझ्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, मला आठवत आहे आज पण की सायंकार मॅडमांनी मी वर्ग 1 ते 7 पर्यंत प्रवास केला या शाळेमध्ये। सायंकार मॅडमांनी वर्ग 6व्यामध्ये काही ओवी शिकवल्या होत्या, त्या मला आज पण लक्षात आहेत आणि जेव्हा मी कॉलेजला शिकवतो त्यांना त्या ओवी अशा आहेत: उद्धमाते धरीजे अधमाते अव्हेरीजे, वानोत निंदोत सुनीतिमंत, चळो असवा कमलागृहात, हो मृत्यू आजीच घडो युवांती, सन्मार्ग टाकूनी भले न जाती। या काव्याचा अर्थ, या साहित्याचा अर्थ जेव्हा मॅडमांनी समजावून सांगितला तेव्हा अगदी आम्ही भारावून गेलो होतो। या शाळेमध्ये बरेच काही विद्यार्थी घडले, अर्थात या ओव्यांचा अर्थ जर समजावून सांगितला तर माझं बोलणं जास्त वेळ जास्ती लागेल, पण या शाळेचा आम्ही ऋणी आहोत याकरिता, कारण आमची जी बॅच होती ज्यामध्ये प्रामुख्याने मी समावेश करतोय आहे निलेश शिरभाते, अनिल सव्वालाखे, राहुल वातिले, सचिन राठोड, असे हे विद्यार्थी आज उच्च पदावरती आहेत। त्यातल्या त्यात निलेश शिरभाते नावाचा जो विद्यार्थी होता तो आज सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। त्याचबरोबर सचिन राठोड हा MBBS MD करून त्याचं स्वतःच एक मोठं हॉस्पिटल आहे। असे काही संस्कार या शाळेने केले, तीच अपेक्षा आता आम्हाला पुढच्या पिढीकडून आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमीच म्हणतो की आजची पिढी उद्याचं भविष्य, म्हणजे काय हो, आजची पिढी उद्याचं भविष्य आपण किती दिवस म्हणायचं, पण हे वाक्य म्हणण्यापुरतं बोलण्यापुरतं मर्यादित नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो, खरंच आमची जर पिढी, आम्ही अगदी आमच्या शाळेचा युनिफॉर्म होता पांढरा हाफ शर्ट आणि निळा हाफ पॅन्ट, तुमच्यासारख्याच कवायती, डंबेल्स, त्यानंतर परेड आवर्जून आम्ही भाग घ्यायचं। 26 जानेवारीला पोस्टर ग्राउंडवरती आम्ही कवायत करायचं, डंबेल्स करायचं आणि इथे 4ला शाळेला सुट्टी मिळाली की आम्ही पोस्टर ग्राउंडला जमायचं आणि घरी संध्याकाळी 6-6:30ला परत यायचं। असे काही सुवर्ण क्षण या शाळेने मला दिलेत। विद्यार्थी मित्रांनो, एक इंग्लिशमधली अशी म्हण आहे की दिस इज नॉट नेसेसरी टू एव्हरी फ्लॉवर्स हॅज दॅट सेम ब्लूम। म्हणजे काय की प्रत्येक फूल हे सारखं नसतं, प्रत्येकाचा गंध, प्रत्येकाचा सुवास, प्रत्येकाचं दिसणं हे वेगळं असतं, अर्थात पण मुळात ते फूल आहे। त्याचप्रमाणे निसर्गाने, ईश्वराने प्रत्येकाला मानवी देह, मानवी बुद्धी, मानवी शरीर दिलेलं आहे। याचा वापर आपण कसा करतो, कोणाची बुद्धिमत्ता कमी तर कोणाची बुद्धिमत्ता जास्त, कोणी अभ्यासात हुशार तर कोणी क्रीडामध्ये हुशार तर कोणी कलेमध्ये हुशार। जरुरी नाही आहे की मी अभ्यासातच पुढे गेलो पाहिजे। आजचा जो युग आहे, आजचा जो काळ आहे हा ऑल ओव्हर जो ऑलराऊंडर आहे त्याचाच काळ आहे।